नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वीसाठी नॅशनल मीन्स मेरिट कम स्कॉलरशिप म्हणजेच NMMS या आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 2009ची प्रश्नपत्रिका आहे. आपण NMMS म्हणतो. त्या प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न आपण सोडवणार आहोत. हे प्रश्न तेव्हापासून अनेक प्रश्न त्या आधारावर विचारले जातात, त्यामुळं या प्रश्नपत्रिका त्या अनुषंगाने महत्त्वाच्या आहेत. प्रश्न 1.6चा वर्ग अधिक कंसात 0.4 गुणिले 0.4 अधिक 1.28 16चा वर्ग 256 आहे. त्यामुळं 2.56 हा 1.6चा वर्ग आहे. अधिक 4 16 0.4 गुणिले 0.4 4 चौक 16 अधिक 0.16 अधिक 1.28. त्यामुळं 8 आणि 7 14 14 6 20ला 0 हातच्या आले 2 2 हातचे 2 4 आणि 1 5 आणि 5 10ला 0 हातच्या आला 1 1 2 आणि 2 4 4.0 म्हणजे 4. अचूक पर्याय नंबर 2. पुढला प्रश्न आहे. आलेख कागदावर 3 4 या बिंदूतून जाणारी तसेच एक साक्ष y अक्ष यांना समांतर असणारी रेषा काढली तर या रेषा कोणत्या चरणातून जात नाहीत? या ठिकाणी हा एक साक्ष आहे आणि हा y अक्ष आहे. ओके. 3 4 बिंदू हा पहिल्या चरणात आहे. समजा तो ए बिंदू आहे. 3 4 या बिंदूतून y अक्षला समांतर रेषा काढली आणि याच बिंदूतून x अक्षला समांतर काढली. हे पहिलं चरण आहे, हे दुसरं आहे, हे तिसरं आहे, हे चौथं आहे. पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या चरणातून ही रेषा जाते. x अक्षला समांतर असणारी रेषा ही पहिल्या आणि दुसऱ्या चरणातून जाते आणि y अक्षला समांतर असणारी रेषा पहिल्या आणि चौथ्या चरणातून जाते. तिसऱ्या चरणातून जात नाही. हे तिसरं आहे, हे पहिलं आहे, हे दुसरं आहे, हे चौथं आहे. ओके. चरणांना नावं अशी का दिली आहेत? तर x अक्षाची ही धन दिशा आहे, x अक्षाची ही ऋण दिशा आहे. x अक्षाच्या धन दिशेकडून घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जाताना एकूण 4 भाग होतात. x अक्ष आणि y अक्ष छेदल्यामुळे प्रतलाचे हा पहिला भाग, मग हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा तिसऱ्या चरणातून जात नाही. अचूक उत्तर तिसऱ्या चरणातून जात नाही. पर्याय 3. पुढचा प्रश्न आहे. कोण ABCचे माप 50 अंश आहे तर वर्तुळकोन ABCचे माप किती? हा ABC हा अंतर्लिखित कोन आहे. या अंतर्लिखित कोनाचे माप 50 अंश आहे. तर वर्तुळकंस ABCचे माप किती? संपूर्ण वर्तुळकंसाचं माप 360 असते. आंतरलिखित कोनाचं प्रमेय आहे. या आंतरलिखित कोनाचा माप त्याच्या आत हा जो कंस आहे AC त्याच्या निम्म आणि कंसाच्या याच्या दुप्पट म्हणजे 100. म्हणजे 360 मधून हा 100 गेला. 360 मधून 100 वजा बाकी केले तर 260 माप आहे. ते कंस ABCचा आहे. 260 अचूक पर्याय नंबर 4. सौरभ व अजय यांनी एका सामन्यामध्ये काढलेल्या धावांची सरासरी 48 आहे. जर सौरभने आणखी 20 धावा काढल्या असत्या तर त्यांच्या धावांची सरासरी टिंबटिंब होईल. आता दोघांनी सौरभ आणि अजय यांच्या धावा, एकूण धावा 48 दुनी 96, 48 गुणिले 2 96 एकूण धावा आहेत दोघांच्या, सौरभ आणि अजय. मग सौरभने आणखी 20 धावा काढल्या म्हणजे ह्याच्यामध्ये 20 मिळवायचं. 6 9 11 116 झालं. 96 एकूण धावा आहेत, त्यामध्ये आणखी 20 धावा काढलेत या सौरभनं काढलेत, त्यामुळे धावा झाले 116. आणि मग दोघांची सरासरी विचारल्या. 116ला 2 भागले बाई सरासरी काढताना. 2 पंचे 10 उरला 1 82 16 58. त्यामुळं अचूक पर्याय नंबर 2. दीप्तीकडे मनोजपेक्षा 60 रुपये जास्त आहेत. प्रत्येकाला 15 रुपये जास्त दिल्यात. त्यांच्याकडील रकमांचे गुणोत्तर 7:19 होते. तर मनोजकडे किती रक्कम असेल? दीप्तीकडे मनोजपेक्षा 60 रुपये जास्त आहेत. मनोजकडे 100 रुपये मानले आपण.
मनोजकडे 100 रुपये मांडले तर दीप्तीकडे 60 रुपये जास्त आहे म्हटलेलं आहे, म्हणजे 1+1 होणार. म्हणजे त्यांना जर आणखी प्रत्येकाला 15 रुपये दिले, म्हणजे एक्सला 15 रुपये दिले, 1+15 म्हणजे मनोजला. दीप्तीला या ठिकाणी आणखी 15 दिले तर 1+60 मध्ये 15 मिळवलं 75. म्हणजे आणखी 15 रुपये दिले तर त्यांचं गुणोत्तर हे मिळतंय 719. 719. तिरकस गुणाकार करायचा. 19 गुणिले x 19x अधिक 19 5 95ला 5 हातचे आले 9. 19 19 28 285 बरोबर 7 गुणिले x 7x आणि अधिक 7 न 75ला 7 5 35ला 5 हातचे आले 3. 7 7 49 3 52. 19x 7x मागं आले 7x बरोबर 525 वजा 285. 19x मधनं 7x गेले उरले 12x. ओके. 5 मधून 5 गेले 0. 12 मधून 8 गेले 4. 5 मधून 3 गेले 240. x बरोबर 240. 525 मधनं 285 गेले आणि 19x मधनं 7x गेले 12x. x बरोबर 240ला 12 भागायचं. हे 12 गुणिले 25 भागले 12 2 24 12 0 0 100ची किंमत 20 आली. तर मनोजकडे किती रुपये होते? तर मनोजकडे या ठिकाणी एक्सची किंमत 20 आली, 20 रुपये होते. अचूक पर्याय नंबर 1. ओके. पुढला प्रश्न आहे चौकोनी ABCDमध्ये AD बरोबर 15, AD बरोबर 15, BC बरोबर 24, DC बरोबर 20. तर एरिया चौकोन ABCD काढा. या चौकोनाचं ABCD या चौकोनाचं क्षेत्रफळ काढताना प्रथमतः आपल्याला त्रिकोण ADCचं क्षेत्रफळ काढायचं. हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1/2. 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजू 20 आणि 15 आहे. गुणिले 20 गुणिले 15 पाया गुणिले उंची 2 न 20ला 2 10 20 15 10 150 क्षेत्रफळ आलं एका त्रिकोणाचं. ओके. या ठिकाणी त्रिकोण ADCमध्ये पायथागोरसचं प्रमेय आपण वापरलं तर कर्ण त्याचं यश आहे. कर्ण वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज 20चा वर्ग 400, ह्या 15चा वर्ग 225, दोघांची बेरीज आहे 625चं वर्ग 625 वर्ग 25 म्हणजे AC मिळाली या ठिकाणी 25. आता या ठिकाणी आपल्याला त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ काढण्यासाठी 1/2 काटकोन करणाऱ्या बाजू AB आणि BC माहीत पाहिजेत. BC 24 आहे. AB काढण्यासाठी या ठिकाणी पायथागोरसचं प्रमेय वापरायचं. कर्ण आहे 25. 25चा वर्ग 625, 24चा वर्ग 576. कर्णाच्या वर्गातनं काटकोन करणारी एक बाजू त्याचा वर्ग वजा करायचा. 15मधून 6 गेले उरले 9. या ठिकाणी 12मधून 8 गेले उरले 4. 6 गेले 0 49 आणि 49चं 25चा वर्ग 625 आणि या 24चा वर्ग 576. 625मधून 576 गेले 49 उरले 49 वर्ग 7. त्यामुळे या त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 गुणिले काटकोन करणारा बाजू 24 गुणिले 7. 1/2 गुणिले 24 गुणिले 7 बेके 2 2 4 12 7 84. 150 एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ दुसऱ्याचं 84. 4 4 15 8 23 234 हे अचूक उत्तर आहे. या ठिकाणी 234 अचूक पर्याय नंबर 4. ओके. पुढला प्रश्न आहे एका वस्तूची खरेदीची किंमत 100 रुपये आहे. शेकडा 25 तोट्याने ती वस्तू विकली असता विक्रीची किंमत 4500 रुपये होते. तर 100ची किंमत काढा. म्हणजे याचा अर्थ शेकडा 25 तोटा म्हणजे या ठिकाणी 100 रुपयाला 100 रुपये खरेदी असेल तर 25 रुपये या ठिकाणी तोट्याने विकली जाते म्हणजे 75 रुपयाला विकली जाते. 100 रुपये पाठीमागं 25 रुपये मिळत नाही तोटा आहे. हे 100 रुपये खरेदी असेल तर 75 रुपये या ठिकाणी विक्री असत्या. तर 100 रुपये खरेदी 100 रुपये खरेदीला 75 विक्री
तर 100 रुपये खरेदीला एकूण विक्री 4,500 दिलेली आहे. 25 त्रिक 75, 25 100, 100ची किंमत काढायची आहे. 4,500 याला भागिले 4 ते गुणिले गेले आणि गुणिले 3 आहे ते भागिले 3 45ला भागलं 15 त्रिक 45 आणि या 2 शून्य 15 चौक 60 आणि या 2 शून्या पुढं म्हणजे खरेदी 6,000 रुपये असली पाहिजे. अचूक पर्याय नंबर 3 आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे, एक्स आणि वाय या राशी समप्रमाणात आहेत. जर एक्सच्या किमतीमध्ये वाढ झाली तर वायच्या किमतीत किती फरक पडेल? एक्स आणि वाय यांच्यामध्ये समप्रमाण आहे म्हणजे यांचा भागाकार स्थिर असतो, एक्स भागिले वाय. ओके. एक्सच्या किमतीमध्ये जेवढी वाढ होईल तेवढीच वाढ वायच्या किमतीत होईल, कारण आपल्याला पुन्हा एक्स भागिले वाय येणारा गुणोत्तर हे स्थिरच राहिलं पाहिजे, म्हणून त्याच प्रमाणात वाढ होईल वायच्या किमतीत, त्याच प्रमाणात होईल. एक्स जसा वाढतोय त्या प्रमाणात. उदाहरणार्थ, जर एक्स 6 असेल आणि वाय 3 असेल तर 3 दुनी 6 केची किंमत 2 येते. एक्सची किंमत 12 झाली तर म्हणजे दुप्पट झाली तर 3ची किंमत दुप्पट 6, 6 दुनी 12. एक्सची तिप्पट झाली सर तर 18, 3ची पण तिप्पट 9 दुनी 18, इथं पण 2. अशा पद्धतीनं एक्सची किंमत जशी बदलेल, ज्या प्रमाणात बदलेल त्याच प्रमाणात वायची किंमत बदलेल. अचूक पर्याय नंबर 3. 10 9 दराने 500 रुपये मुदलाची चक्रवाढीने एका वर्षाची रास किती? आपल्याला माहिती आहे सूत्र काय आहे. राशीचं ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर भागिले 100 कंसाचा n वा घात. पी मुद्दल आहे 500 रुपये अधिक 1 अधिक दर 9 आहे भागिले 100, एकच वर्ष आहे त्यामुळं 500 अधिक 100 1 100 अधिक 9 109. ओके. पी कंसात 1 अधिक आर भागिले 100, 500 पी मुद्दल गुणिले 1 अधिक 9 भागिले 100 दर 9 आहे. 100 1 100 9 109 आणि भागिले 100 आहे. हे भागिले 100 2 शून्य गेल्या. 5 9 45ला 5 हाच्याले 4, 5 0 0 आणि 4, 5 1 5, 545 रुपये रास होईल. अचूक पर्याय या ठिकाणी नंबर 2. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. आपल्या सर्व NMSसाठी जे काही विद्यार्थी बसलेले आहेत किंवा भविष्यामध्ये MPSCच्या परीक्षा आपण देणार आहात, आत्ता कोणी देत असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. असे प्रश्न गणितामध्ये MPSCच्या अनेक परीक्षांना, सरळ सेवा भरतीच्या अनेक परीक्षांना असे प्रश्न विचारलेले आहेत. याचा वापर करावा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या. धन्यवाद.